मी आता धबधब्याच्या जवळ पोहोचलेला म्हणजे अजून धबधबा लांब आहे तरी जरा जवळ तर पोहोचलेला आमचा हेवी ड्रायव्हरनं आम्हाला नशीब की इथेपर्यंत आणलेला आहे देवाचं नामस्मरण करत। हे भगवान तेरी लीला अपरंपार है। कसं वाटतंय भावना आपण धबधब्याच्या जवळ आलो चिल ना ओके चला आम्हाला आता पुढल्या डायरेक्ट तुम्हाला धबधबा दाखवतो फक्त शेवटपर्यंत बघत राहा। बघा तो जरा सोबत दिसतोय बघा धबधब्याचं पाणी आले अरे कसं माहित असेल सगळे झाले आम्ही इथे काढलं असं मी आत इकडे गाडी युटर्न माराईल ठेव नंतर घे चल नंतर करतो गाडीत आलं अरे काय अरे माझा ब्लॉग बघत्या काय 1 मिनिट थांब ए अजून तिकडे घे गाडी जर थांब खाली काय अडकले बघूया काय नाही अडकलेलं खड्डर भावानं तर फायनल आहे मी आमच्या डेस्टिनेशन म्हणजे आम्ही केरलीच्या धबधब्याला पोहोचलेला आहे डिस्ट्रॉयर ऑफ द वर्ल्ड इथपर्यंत म्हणजे आमचा एक मिनिट म्हणजे मनीष गुप्ता हे सध्याला थोडे वीक झालेले आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना आणलेलं नाहीये। व्हॉट यू फील ब्रोज भावा तुला हाव यू फील मारून जाऊ का मी 10 टिप्स मारून जाऊ का ही मार्चल 100% मी पण भावा चल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 भावाने आता फ्लेक्स केलेलं फ्लेक्स करून झालेला आहे तर आम्ही आता सध्याला जातो धबधब्याला 15 मारल्या 15 हा रोड बघा किती सुखाचा समाधानाचा आणि किती पाण्याचा पडलं Once more! किती पाण्याचा पडलं मला पाडाला हे जवणे बघा माझ्यावर मिंजा टेक्निक करायला देत आता आमचा अवतार खूप घाण झालेला आहे त्याचा वेगळा आहे अरे सोनी ग आमचा धोनी ग मागून कसा बोल करतोय चला फाट जाऊया चला तर मनीष नसल्यामुळे आम्हाला खूप दुःख वाटत आहे असं तुम्हाला वाटतं आम्हाला काय वाटण झाले कारण त्याला आम्ही खूप मिनिटं केलेली आहे म्हणून तो आला नाही। काय म्हणणार तुला काय वाटतंय आला नाही बिचारा काय पडला रे काय करायचं म्हणजे चांगला होता बिचारा हाव यू फील सुमित हेवी ड्रायव्हर माझी पॅन कार्ड केली सध्या तळव दुखायला लागले की पायाचं तळव दुखाल्यात दम पण भरालाय दम नाही भराला दम नाही भरला बाबा माझा दम भरलाय दम बम आम्ही कशात बिन भरतो बघा तो धबधबा तुम्हाला झूम करून दाखवतो थांबा बघा तो धबधबा आम्ही आता तिथे जाणार आहे चल समेत सोनी ग हो पडलं मागून आमचा धोनी चलो इकडे आता झालेला आहे फुल एन्जॉयमेंट ब्रो बा मुलायजा होशियार सांगली के सभी महाराजा केरली के वाटरफॉल पर प्रस्थापन कर रहे हैं। गार वाटते भावानं तर आता तुम्हाला डायरेक्ट धबधब्यापाशी गेलो दाखवतो लय लांब नाही बघा तिथेच आहे धबधबा तुम्हाला तिथे गेल्यावर डायरेक्ट दाखवतो गाडीत आलं चलो तुला आई शपथ लाईक अ हेवन सगळीकडे धबधबा आहेत बघा इथं पण आहे तिथं पण आहे तिकडं बघा तिकडे ढग दिसायला आम्हाला सगळं आम्ही जरा कमी आता हेवन मध्ये काय बोलतो सुमित येस ए सोनी पडली रे बाबा
गाईज अशीच आमची धमाल मच होणार आहे. आणि ह्या केरली ब्लॉग पार्ट 3 म्हणजे हा पूर्ण जो ब्लॉग आहे ना तो पार्ट 3 मध्ये डिवाइड होणार आहे. प्रत्येक पार्ट मध्ये आयुष्यपत तुम्हाला एवढी धमाल मजा मस्ती येणार आहे ना विषय संपला. रोहन शिंदे क्रिएशनला आतापर्यंत जेवढे ब्लॉग पडले नसतील म्हणजे जेवढे मजेदार तेवढे या ब्लॉग मध्ये पडले बघा. छोटे छोटे वॉटरफॉल्स येतात तिथं म्हणजे डोंगरातनं पाणी येते. संकेत हाऊ यू फील ब्रो? फीलिंग व्हेरी हा एक्साइटेड. फीलिंग व्हेरी एक्साइटेड. बाबा ओय सुमित व्हॉट यू हाऊ यू फील? फील बाबा तुला ब्लॉग मध्ये ह्या एक न घडण्यासारखी गोष्ट कुठली म्हणजे तुला ही घडू नये असं वाटतं? मने आजारी. मने आजारी. सुमित संकेत तुला सेम दिस पॉइंट. सेम. मंदार ए मंदार तुला कुठली ह्या ब्लॉग मध्ये कुठली गोष्ट तुला घडू नये अशी वाटते? नको पाहिजे होता ब्लॉग मध्ये. ब्लॉग मध्ये नाही रे म्हणजे ह्या ट्रिप मध्ये तुला कुठली गोष्ट घडू नये अशी वाटते? मला हा मला कायच ना भाऊ सगळे घडले बरोबर झाले. ओके. तर मला अशी वाटते की कुणाचा मूड स्पॉइल व्हायला नको सगळेजण भरपूर एन्जॉय करू असं वाटते. आणि सुमित कुठली गोष्ट म्हणजे ब्लॉग म्हणजे ट्रिप मध्ये तुला सगळ्यात जास्त करायची? मला चांगलं चिकन खायचं जाताना. ओके तर याला चांगलं चिकन खायचं म्हणजे हॉटेलला चांगलं जेवायचं आहे. संकेत तुला अशी कुठली गोष्ट या ब्लॉग मध्ये सगळ्यात जास्त करायची आहे? जाताना पोट भरून एन्जॉय करायचं बस बाकी पोटभर एन्जॉय. मंदार घरी तुला? खायचं. बाबा तुला किस करायचंय? आई चिकन मा बेबी Oh yeah baby. या मा Yeah baby. गाय यू गो. कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का, ये अश्लील है ये लोंडा. बघा गग ग. मोठा धबधबा दिसलेला आहे. त्याला म्हणतात वॉटरफॉल. सुमित वन थिंग यू डोंट वॉन्ट इन दिस ट्रिप सांगितलं की किती वेळा सांगितलं? कुठली? मनाला आजारी. मंदार ए मंदार वन थिंग यू वॉन्ट दिस ट्रिप. काय घातली सगळ्यांचं तेच आहे फक्त सगळ्यांना पोट भरून खायला पाहिजे. कुणाला मला म्हटलं तर मला पोट भरून एन्जॉय करायचं आहे. मला बाकी कुठलं टेन्शन नको आहे. गेट रिलॅक्स फक्त आणि फक्त मला एन्जॉय करायचा आहे. एक असा ही बघा फोटोमुळे भांडतात. येताना काढायचं. फोटोमुळे भांडणारी पोरं काय यांच्या आयुष्यात फोटो निघाला का नाही काय? आयटमला दाखवायचं असतील रे तुझ्याकडे त्यावेळी अनुभव आमचं. आम्ही सिंगल आहे आम्हाला काय आयटम नाही काय नाही. मग काय तेच सांगाले की मी एकटाच सिंगल आहे नाही तर बाकी सगळे आयटम वाले आहेत त्यांना सगळ्यांना सगळं दाखवायचं असते. मला काय नाही मी अशा बघा छोट्या छोट्या धबधब्यात मी खुश असतो. त्यांना फक्त तो पुढला मोठा धबधबा पाहिजे. बरोबर आहे ना संकेत? तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. झाले सगळे हे काय नुकसान व्हायचं. मग 3,500 रुपये गेले. काढली भावा. हा 6,000 काढली सकाळी. अब साथ में मिलके रशियन पेलेंगे. चिकाड नुक वेदर बघा नुसतं आई शपथ बाकी सगळं जाऊन दे पण वातावरण बघून पैसे फिटलं पाहिजे इथं. काय बोलतो? विषय का भाऊ सुट्टी नाही. सुट्टी नाही. तर आता रोडवरली बघतो ती बास धबधब्यावरल्या तुम्हाला डायरेक्ट धबधब्यावर गेल्यावर दाखवतो. बाय. प्रॉपर गुहेसारखा रोड आहे बघा. आत आलेले कडनं झाडं इकडं झाडं मागं झाडं प्रॉपर असा म्हणजे प्रॉपर बिअर अँड ग्रिल सारखा ऍडव्हेंचरस ग्रुप आहे. असं मध्ये मध्ये छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत. क्या बोलते पब्लिक? मच्छा आएंगे ना चल फिर. बघा असं असं इकडं म्हणजे पूर्ण असं ऍडव्हेंचर टाईप आहे केरली धबधब्याला. म्हणजे आयुष्यात एकदा तर इकडे यायला पाहिजे. ऍडव्हेंचर म्हणजे भारी वाटते करायला. बाकीच्या कसं राऊतवाडी धबधबा बरकी धबधबा ते म्हणजे दोन्ही एकच आहे सोडा पण तिकडे ब्लॉक आहे तसं डायरेक्ट असं चिखल पायाला लागत नाही. पण पायाला चिखल आणि खडकट टोचल्याशिवाय म्हणजे असं ऍडव्हेंचरस फील होत नाही. बरोबर ना? पूर्ण असं एक नंबर असं पावला पावलाला त्याचे छोटे छोटे वॉटर म्हणजे छोटे छोटे पाणी येत असते. खाली बघा तिकडे मोठ्या धबधब्याचं पाणी येत आहे. आता थोड्या वेळात आपण तिथे जात आहोत. दाखवतो तुम्हाला सगळं. ते ये ना चल ना सुमित चल. खाली खूप जोरात पाणी पावलं म्हणजे तुम्हाला जर वाहत्या पाण्याला पवायला येत असेल तरच या धबधब्याला या कारण तो खूप जोरात वाहतं पाणी आहे. मी चालायला तर काही विषयच नाही. प्रॉपर असं जंगलातनं चालल्यावर फील येते. सगळ्यांनी बुटं घातल्यात कारण मी बूट घातलं नाही कारण परत वल्ल बूट झालं की नको वाटते. चल ना
का आम्ही ऍडव्हेंचर फील पाहिजे ना आपल्याला. एन्जॉय काय आपण आता धबधब्याला गेलो पण करतोय. हे चालताना जे ऍडव्हेंचर येते भावानं ती मजा लई वेगळी आहे. जे असल्या रस्त्यातनं हळूहळू चालायचं, खाली पाणी किचकाट काट, त्यातनं जे चालायला मजा येते ना, आयुष्यपासून ती मजा कुठेच ना. इथं बघा धबधब्याचं पाणी कसं पडाले. इथे छोट्या धबधब्यात आले. भावाने एकच अपेक्षा की ब्लॉक करताना मोठ्या धबधब्याला मोबाईल पडायला नको. तर मला तर दिसलं की आम्ही 5 जण सोडल्याशिवाय बाकी धबधब्याला कोणच नाही. अरे आपल्याशिवाय कोणच नाही इथं. आम्ही 5 जण सोडली, बाकी कोणच नाही या धबधब्याला. फक्त आम्ही ते कारण संकेत भावा मग सगळ्यांना पावायला येते, ती एकटा सावधान राहा. मी असल्यावर तुला काय होणार नाही. फायनली वी आर इन वॉटरफॉल. Yeah, bro. Come to Sahyadri. बाकी कोण नाही, आम्ही 5 जण सोडली, बाकी कोणच नाही या धबधब्यात. तो मंदार बघा एकटाच बसलाय. नयनरम्य असं हा व्ह्यू आहे बघा धबधबा. आई शपथ, एकदा तर भावाने या धबधब्याला यायला लागतंय. गेली धबधब्याला शेवट आहे, शेवट. शपथ शेवट रे. आता जरा एन्जॉय करतो या धबधब्याला. तुम्हाला एन्जॉय करताना पण दाखवतो. धबधब्या पाण्यामुळे आता तुम्हाला दिसत असत, पण आई शपथ असलं भारी मंदिर. म्हणून नयन रम्य असं सोडायचं. आई शपथ खतरनाक शेवट. भावाने एवढं रिलॅक्स, एवढं शांत असं वाटलं नाही आयुष्यामध्ये. गावात असतो की फक्त टेन्शन आणि हे सगळं, हे दृश्य पाहायला कधी मिळालं नसतं. एकदा नक्की या सर. बोल बघा कसलं मस्त असं वातावरण आहे. मंदार यांचा फोटो काढत आला. काय दिसलं बघा, संकेत आणि सुमित आलं थांबलं. मंदार कसं वाटतं भावा? कारगार hours later. जेवायला थांबलेलो, जेवण झाले आता. यो आजारी माणूस एवढ्या लांब आलाय आणि धबधब्याला झाला नाही. का रे असं? तब्येत बरी नाही भावाची, काय विषय नाही. विचारला तुम्हाला एक ट्रिप मध्ये काय हा कुठली गोष्ट तुम्हाला ट्रिप मध्ये नाही हा व्हॉट यू डोंट वॉन्ट इन दिस ट्रिप. तर सगळ्यांनी सांगितले की मनाचा आजार पण कमी होते, म्हणजे मने आजारी पडल्याला चालणार. येस तू ब्लॉग मध्ये बघ नंतर. सगळेजण आम्ही मांसाहारी खाल्लो, म्हणजे मांस खाल्लो. हा एकट्याने शाकाहारी खाल्ला बघा. अक्का मसूर चाटून पासून खायला, सुट्टी द्यायची नाही. काय असं नजर लागेल की पैसे देतात. अरे पहिलेच म्हणून नाही, सगळेजण शाकाहारी, सगळेजण मांसाहारी, तो एकटाच शाकाहारी. ब्राह्मण आहे रे भाऊ ब्राह्मण आहे, विसरलो मी. काय विषय नाही. ट्रिप झाल्या कम्प्लीट. येताना काय नाही झालं, व्यवस्थित मध्ये ट्रिप कम्प्लीट झाली आमची. कुणाला ठोकलं बिकलं काय नाही, असलं काय झालेलं नाही. थोडं म्हणजे कसं तुम्हाला म्हटलेलं मी जरा अजून एन्जॉयमेंट पुढे दाखवतो म्हणून. खरं पाऊस जास्त असल्यामुळं आम्ही धबधबा सोडून बाकी कुठे गेलो नाही. पावसामुळे सगळा प्लॅन फ्लॉप झाला राईटला. त्यामुळं आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कमेंट करा. बाय.